गुड मॉर्निंग. आज सकाळी अंघोळ झालं मी पहिले कपडे धुवून घेतले. बाळाचे बाळूते वगैरे खूप पडलेले असतात रात्रभराचे, मी ते घेतले आणि त्याच्यानंतर मी आमचे पण धुवून टाकले. आज मी मसाले भात करणार आहे. तर इथे कांदा, टोमॅटो, तेजपत्ता, काजू, मॅगी मसाला, एव्हरेस्ट मसाला वगैरे ते आपले सगळे घरातले मसाले घेतले. दावतचा राईस घेतला आहे. इथे मी कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये मोहरी, तेजपत्ता आणि ते परतवून घेतलं चांगलं. त्याच्यामध्ये गरम मसाले टाकले, अख्खे गरम मसाले नॉर्मल टाकायचे, जास्त नाही, पण ते टाकली का टेस्ट छान लागते म्हणून मी नेहमी टाकते. मी गरम मसाल्याची पावडरसुद्धा टाकते. इथे कांदा आणि टोमॅटो हे मी चांगलं फ्राय करून घेणार आहे याच्यामध्ये, जेव्हा ते मऊ नाही पडत तेव्हा. आणि एकदा मऊ पडलं की त्याची टेस्ट पण छान लागते नाही का. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळदसुद्धा टाकायची, जेणेकरून ते चांगलं मुरल, म्हणजे त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो चांगलं मॅश होऊन जाईल भातामध्ये. असं जास्त जाड नाही आवडत आम्हाला, त्याच्यामुळे मी चांगलं परतवून घेते ते तेलामध्ये आधी, त्याच्यानंतरच मी जी काही पुढची रेसिपी असेल ती करते. आणि ते मी चांगलं झाकण ठेवून चांगलं परतवून दिलं आहे, वाफ येऊन दिली. त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट मी इथे रेडीमेड आणली होती, तीच टाकली आहे. खरं तर फ्रेश टाकायला पाहिजे, पण माझ्याकडे नव्हती फ्रेश म्हणून मी रेडीमेडच टाकली. त्याच्यानंतर बटाटे आणि सोयाबीन मी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये, आणि तो चांगला फ्राय करून घेतला. त्याच्यानंतर काजू टाकलेत. काजू पण आम्हाला मसाले भातामध्ये खूप आवडतात, तर मी काजू पाकळी जी असते ती मी नेहमी भरते, तर मी काजू पाकळी टाकून इथं चांगलं मिक्स करून घेतलं. जेवढं तुम्ही मसाल्यावर त्याला फ्राय करा ना, तेवढी त्याची टेस्ट वाढते. आणि मी दावतचा राईस भिजवला होता 1 तासापूर्वी, तो पण टाकला याच्यामध्ये. भिजवायचा का, तर तो चांगला मोठा होतो आणि चांगली टेस्ट पण लागते भाताची. तर मी तो पण इथं टाकला आणि चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला छान. आणि त्याच्यानंतर मला थोडी भूक लागली होती, स्वयंपाक होऊस तर वेळ होता, म्हणून मी बाळाबरोबर TV बघता इथं मूग डाळ एन्जॉय केली. आमचा एक सेल्फी काढला. आणि संध्याकाळची वेळ होती, ट्युशनची मुलं यायचा टाईम होता, आणि माझा भाऊ आणि बाळ बघा कसं मस्ती